नमस्कार, मी कल्याणी, योगा टीचर, योगा थेरपिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट। तुमच्या आमच्या आवडीचा विषय वेट लॉस अथपासून इतीपर्यंत या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण बोलणार आहोत बॉडी टाइप्स म्हणजे शरीराचा बांधा किंवा ठेवण याबद्दल। काही लोकांमध्ये खूप एक्सरसाइज करून सुद्धा वजन कमी होत नाही आणि काही लोकांमध्ये खूप जास्त कॅलरी कंटेंट म्हणजे आहार घेऊन सुद्धा वजन वाढत नाही। तर हे असं का हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक्टोमॉर्फ, एंडोमॉर्फ आणि मेसोमॉर्फ हे 3 बॉडी टाइप्स आहेत आणि बहुतेक वेळा आपण या तिन्हीचे कॉम्बिनेशन असतो। पण कोणता प्रकार आपल्यामध्ये डॉमिनंट आहे हे जर का समजून घेतलं तर योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीने आपण आपलं जीवन सुंदर बनवू शकतो। आपला बॉडी टाइप हा आपल्या वजन वाढण्यावर, मेटाबॉलिझमवर, योगाच्या प्रॅक्टिसवर आणि आपल्या डाएटवर सुद्धा परिणाम करतो। तर चला जाणून घेऊया। एक्टोमॉर्फ म्हणजे बारीक, लांबट आणि हाडाकाडांचे लोक, फुशारकीने खाणारे पण तरीही वजन न वाढणारे। या लोकांनी कितीही खाल्लं तरी यांचं वजन वाढत नाही। यांची शरीरयष्टी किरकोळ असते, खांदे अरुंद असतात आणि चरबी अतिशय कमी असते। मेटाबॉलिझम खूप हाय आणि फास्ट असतं, त्याच्यामुळे खाण्याचं लगेचच ऊर्जेमध्ये रूपांतर होतं। पण गंमत अशी की या लोकांना मसल गेन करण्यासाठी खूपच त्रास होतो। अशा लोकांनी आहारामध्ये सातत्यपूर्ण आणि पौष्टिक पदार्थ ठेवणं गरजेचं आहे। या लोकांनी दिवसभरात 5-6 वेळा खावं, जास्त कॅलरीज असलेला, प्रोटीन रिच आणि हाय फॅट असलेला आहार यांनी कंझ्युम करावा। योगामध्ये अशा लोकांसाठी नियंत्रित श्वासावर केलेले स्लो सूर्यनमस्कार, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि काही स्ट्रेंथ वाढवणारी आसनं आहेत। त्याबरोबरच काही प्राणायाम सुद्धा आहेत बरं का वजन वाढवण्यासाठी। एंडोमॉर्फ थोडासा हेफ्टी टाइप, गोलाकार शरीर, म्हणजे आपण म्हणतो ना की पाणी प्यायलं तरीही वजन वाढणारे, हे एंडोमॉर्फ। या लोकांची चरबी साठवण्याची क्षमता अधिक असते, विशेषतः पोट, कंबर आणि हिप्सवर। मेटाबॉलिझम स्लो असतं, त्यामुळे जे हे लोक खातात त्याचं लवकर चरबीमध्ये रूपांतर होतं। एंडोमॉर्फ बॉडी टाइपला वजन कमी करायला खूप वेळ लागतो, पण योग्य पद्धतीनं केलं तरच सस्टेनेबल रिझल्ट्स मिळतात। नथिंग इज रिअली इम्पॉसिबल यू नो। योग्य डाएट म्हणजे लो कॅलरीज आणि हाय फायबर डाएट या लोकांना सूट होईल आणि प्रोटीनचं प्रमाण जर आहारात वाढवलं तर त्याचाही फायदा होईल। योगा प्रॅक्टिसमध्ये हठयोगा प्रॅक्टिस, फास्ट सूर्यनमस्कार, स्ट्रेंथ ट्रेनिंग, तसंच कार्डिओ म्हणजे भरभर चालणं किंवा एरोबिक्स किंवा सायकलिंग, ट्रेकिंग या लोकांसाठी जास्त सुटेबल आहे। आणि कपालभाती, भस्त्रिका, अग्निसार अशा क्रियाही आहेत योगामध्ये, ज्याच्यामुळे मेटाबॉलिझम वाढायला मदत होते। दोन्ही जेवणानंतर यांनी थोडंसं चाललं पाहिजे किंवा 2-3 जिने चढले पाहिजे, त्याचा यांना भरपूर उपयोग होईल। तिसरा टाइप आहे मेसोमॉर्फ। हे लोक नॅचरली मस्क्युलर आणि ॲथलेटिक बॉडी टाइपचे असतात। मध्यम बांधा आणि मीडियम शरीरयष्टी असते, खांदे रुंद असतात आणि मसल पण पटकन तयार होतात। ही मंडळी वजन पटकन वाढवू शकतात, पण हे वजन त्यांच्या फॅटचं असतं का स्नायूंचं हे त्यांच्या लाईफस्टाईलवरती डिपेंडंट असतं। यांनी आपल्या व्यायामावर आणि योग्य आहारावर लक्ष ठेवले नाही तर यांचं वजन पटकन वाढू शकतं आणि ते फॅटमध्ये कन्वर्ट होऊ शकतं। तर संतुलित आहार आणि योग्य व्यायाम या लोकांसाठी जास्त सुटेबल आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स यांचं योग्य कॉम्बिनेशन आणि कॅलरी कंट्रोल करण्याचा यांना जास्त फायदा होतो। योगा प्रॅक्टिसमध्ये रेग्युलर सूर्यनमस्कार, स्ट्रेंथ आणि बॅलन्स वाढवणारी आसनं आणि मनाचा समतोल राखणारी बॅलन्स करणारे प्राणायाम यांनी जरूर करावे। तर तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता हे ओळखा आणि त्यानुसार तुमचे फिटनेस प्लॅन बनवा। आपण कोणत्या प्रकारच्या बॉडी टाइपमध्ये जन्म घेतो हे आपल्या हातात नाही, पण आपले शरीर आपण कसं मेंटेन करतो हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे। बारीक असाल तर कमकुवत राहू नका, स्थूल असाल तर आळशी बनू नका आणि मध्यम बांध्याचे असाल तर तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका। इन्स्टेड ऑफ कंपेअरिंग युअर बॉडी विथ अदर्स, स्टार्ट केअरिंग इट। आपल्या शरीरावरती प्रेम करा। योग तुम्हाला मन, शरीर आणि आत्मा याचं संतुलन करायला शिकवतो आणि हेच खरं आरोग्य आहे। तुमच्या बॉडी टाइपप्रमाणे तुम्हाला कोणता योगा करता येईल आणि कोणता आहार सुटेबल आहे हे मी तुम्हाला रिप्लायमध्ये नक्की कळवेन। हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींबरोबर ती शेअर करा आणि तुमचा बॉडी टाइप कोणता आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा।
आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.